तिकडे मराठा आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय। सरकारला सध्या मराठ्यांची गरज नाही, त्यामुळे ते आमच्याशी संपर्क करत नाहीत, ते फक्त भुजबळांशीच चर्चा करतात, असा हल्लाबोल जरांगे यांनी केला। तर महायुती आणि महाविकास आघाडीला मराठ्यांना आरक्षण मिळूच द्यायचं नाहीये, असा आरोपही त्यांनी केला। ओबीसी संघटनांचं भुजबळांशिवाय पान हलत नाही, भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायचेत, असा आरोप पुन्हा एकदा जरांगे यांनी केला आहे। त्यांना कुठं मराठ्यांची गरज? सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती, पुढं नसणार आहे। त्यांना फक्त मराठ्यांच्या मतं लागतात, मराठ्यांचे प्रश्न नाही सोडवायचे। ते कशाला संपर्क करतील? ते छगन भुजबळ संघ संपर्क करतील, दंगली गाडीव म्हणून, जाती जातीत भांडणं लावा म्हणून तिकडे संपर्क करतील। मराठ्याच्या गावांनी रॅल्या काढ, छगन भुजबळला सांगते सरकार। तिकडे वेळ आहे त्यांना, इकडं नाही वेळ। मराठ्यांचे प्रश्न सोडवायला वेळ नाही सरकारला। काय माहिती आरक्षणावर करतेत का जाती जाती दंगली लावायला चर्चा करतात? मराठ्याचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ नाही। काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो, मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं। तुमचं सरकार आलं झाले 3 वर्ष, महिलावर केसेस केल्यात म्हणा त्यांनी। तुमच्या सरकारने आरक्षण तर नाही दिलं, गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने। की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात जायचं असेल तर तुम्ही या, मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो। म्हणजे मॅनेज करायला मला लाड, म्हणजे एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, लागला मॅनेज करायला। केलं दुकान चालू, घेतलेच का संस्कार? शेवटी फोडाफोडीचे आलेच का? जातीवर खरी जात दिसलीच का तुमची? राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जातीकड, नाही वळायचं यार तुमचं रक्त जातीकड। शेवटी फोडाफोडी, मॅनेज करणं, आमदारकी देतो, मी बाजूला जातो। लई गचळ लोक माणसं आहेत यार तुम्ही, गचळ। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, पाहत राहा